नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, यमुना पर्यटन बघा मराठीमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिलेली कादंबरी आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिलेली कादंबरी आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, यमुना पर्यटन बघा ही कादंबरी बाबा पद्मनजी बघा यांची या ठिकाणी ही कादंबरी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारत कृषक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। भारत कृषक समाज यांची स्थापना कोणी केली, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी बघा भारत कृषक समाज बघा त्यांनी स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बासी मर्ढेकर बघा यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक या ठिकाणी असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, नाबार्ड बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, नाबार्ड बँकेची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल, सन 1982 बघा या वर्षी नाबार्ड बँकेची स्थापना ही झालेली आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे। आंतरराष्ट्रीय न्यायालय यांचं मुख्यालय विचारले कोणत्या देशामध्ये आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय हेग या ठिकाणी असून ते नेदरलँड या देशामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे। महाराष्ट्र राज्याच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती नदी आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल, तेरेखोल नदी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रीय पक्षी खालीलपैकी कोणता आहे। बघा, सोपा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे, योग्य उत्तर काय असेल, भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणजे मोर, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे। बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये जीविताची आणि व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल, कलम 21, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मार्गदर्शक तत्वे बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मार्गदर्शक तत्वे ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल, आयर्लंड देश, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, संपूर्ण मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील बघा सर्व टी-ई-टीचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF सोबत उत्तरासोबत पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे।
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, नवजवान भारत सभा ही संघटना कोणी स्थापन केलेली संघटना आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? नवजवान बघा सभा ही संघटना भगतसिंग यांनी स्थापन केलेली संघटना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नेमणूक करतात? बघा वित्त आयोग बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा कलम 280 हे कलम वित्त आयोग यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात? भगीरथी आणि अलकनंदा बघा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं पेरियार हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं पेरियार हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पेरियार हे अभयारण्य केरळ राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार, रबर उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? रबर उत्पादनामध्ये विचारले, भारतामधील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? बघा रबर उत्पादनामध्ये बघा केरळचा या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो. विषय क्रमांक पुढचा, मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? मीनाबक्कम विमानतळ कुठं आहे? चेन्नईला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, एक्झाम वॉरियर्स या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा एक्झाम वॉरियर्स बघा हे पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? नरेंद्र मोदीजी बघा यांचे या ठिकाणी हे पुस्तक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गुरुकुंज आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, गुरुकुंज आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराजांनी पहा गुरुकुंज आश्रमाची स्थापना त्यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय गणित दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय गणित दिवस बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय गणित दिवस केव्हा असतो आपल्याकडे? 22 डिसेंबर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? नर्मदा नदी विचारले कोणत्या ठिकाणी उगम पावते? योग्य उत्तर काय असेल? अमरकंटक मध्य प्रदेश बघा या ठिकाणी नर्मदा नदी या ठिकाणी उगम पावते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले सर्वात जास्त तांबे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? झारखंड बघा या राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचं उत्पादन हे होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, संदेश वहनासाठी खालीलपैकी कोणत्या थराचा वापर होतो? बघा संदेश वहनासाठी विचारले कोणत्या थराचा वापर होतो? याचे योग्य उत्तर काय असेल? आयनांबर बघा या थरामधून संदेश वहन या ठिकाणी होत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, भारतीय पठारावरची सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी काय विचारले, भारतीय पठारावरील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? गोदावरी नदी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले कोणते पठार हे संपत्तीचे पठार म्हणून या ठिकाणी ओळखले जाते? बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतामधलं कोणतं एक पठार आहे जे पठार खनिजाचे पठार म्हणून ओळखले जाते? छोटा नागपूर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणते कलम हे संविधानाचा आत्मा आहे? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते खालीलपैकी कोणते कलम हे संविधानाचा आत्मा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा कलम 32 बघा हे संविधानाचा आत्मा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल बघा या चळवळीचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मानवी हक्क संरक्षण.
म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जांभी मृदा विचारले सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा, ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी प्रामुख्याने जांभी मृदा ही आढळत असते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जांभी मृदा या ठिकाणी आढळत असते. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? विभागीय आयुक्त. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? पॅथेरा टायग्रिस हे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचं शास्त्रीय नाव आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पॅथेरा टायग्रिस कोणत्या प्राण्याचं शास्त्रीय नाव आहे? योग्य उत्तर काय असेल? बघा, वाघाचं या ठिकाणी पॅथेरा टायग्रिस हे त्यांचे वाघाचं या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आहारामध्ये विचारले ऊर्जेचा प्रमुख स्रोत काय असतो? आहारामध्ये विचारले ऊर्जेचा प्रमुख स्रोत काय असतो? कर्बोदके. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लक्षद्वीप बेटे बघा अरबी समुद्रामधली बेटे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मसुरी बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? समाज स्वास्थ्य बघा या नावाचं मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? रधो कर्वे बघा यांनी हे सुरू केलेलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? कोरोमंडल बघा कोरोमंडल किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कोरोमंडलचा किनारपट्टी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोरोमंडलचा किनारा भारतामध्ये तामिळनाडू राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? बघा, खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? लायकोपिन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारला? भारतामधील खालीलपैकी कोणत्या अंशाचं बघा रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे? प्रमाण रेखावृत्त. बघा 82 अंश 30 बघा पूर्व हे भारतामधल्या या ठिकाणी प्रमाण रेखावृत्त आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? बघा, राज्यांच्या महाधिवक्त्यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा, राज्यामधील महाधिवक्त्यांची नेमणूक हे कोण करतात? बघा, राज्यांचे राज्यपाल. बघा, राज्यपाल हे महाधिवक्त्यांची नेमणूक या ठिकाणी करत असतात. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी बघा गुरुकुंज आश्रमाची स्थापना सन 1935 मध्ये कोणत्या ठिकाणी केली होती? बघा, गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बघा गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली होती. कोणत्या ठिकाणी केली होती? बघा, मोजरी या ठिकाणी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे, सार्क संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? सार्क संघटनेमध्ये एकूण 8 देश आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? कर्मयूर भाऊराव पाटील बघा यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, सन 1976 बघा यावर्षी सर्वात प्रथम बघा घटना दुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये बघा भारताचा जगामध्ये
चौथा क्रमांक लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधली सर्वात लांब हिमनदी खालीलपैकी कोणती? भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती नदी आहे? हिमनदी बघा कोणती असेल? भारतामधली सर्वात लांब हिमनदी म्हणजे कोणत्या? सियाचीन ही भारतामधली सर्वाधिक लांबीची या ठिकाणी हिमनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भिलाई येथील लोहपोलाद कारखान्याची बघा निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा करण्यात आलेली आहे? भिलाई येथील बघा लोहपोलाद कारखान्याची निर्मिती बघा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भिलाई येथील बघा लोहपोलाद कारखाना यांची निर्मिती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा करण्यात आली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती संज्ञा आहे जी संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? बघा गाळाच्या बघा या ठिकाणी काही संज्ञा असतात, या ठिकाणी कोणती एक संज्ञा आहे गाळाच्या जमिनीशी ही संज्ञा संबंधित नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या बघा रेगूर या ठिकाणी गाळाच्या जमिनीची या ठिकाणी संबंधित संज्ञा नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनोची स्थापना, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांची स्थापना सन 1945, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नॅटो बघा नॅटोचं मुख्यालय या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नॅटो यांचं मुख्यालय विचारले कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ब्रुसेल्स, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक वसुंधरा दिन विचारले खालीलपैकी जागतिक वसुंधरा दिन कोणत्या दिवशी असतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? 22 एप्रिल बघा या दिवशी जागतिक वसुंधरा दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, गोबर गॅस बघा यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? गोबर गॅस यंत्र बघा गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? मिथेन असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या बघा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार बघा यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? कलम 14 ते 18 बघा समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायदा यांची बघा तरतूद करण्यात आलेली आहे? समान नागरी कायदा बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे TET परीक्षा बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र बघा त्याचे नोट्स आणि त्याचे MCQ बघा आपल्याकडे अवेलेबल आहेत. मागील बघा सर्व TETचे पेपरचे PDF पण अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.